नंदन हा इयत्ता 8वीत शिकणारा मुलगा होता. अत्यंत साधा आणि भोळा. अभ्यासात मात्र खूप हुशार होता. नेहमी पहिल्या नंबरात पास होणारा. गणित हा त्याच्या आवडीचा विषय. गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा. असा हा गुणी मुलगा सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. पण नंदनमध्ये एक दोष होता. शनिवार हा त्याचा घातवार आहे हे त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. एकदा काय झालं, नंदनच्या घरी भगवे कपडे घातलेला, दाढी मिशा वाढवलेला, गळ्यात मोठ्या मोठ्या मण्यांचे माळा घातलेला, खांद्यावर झोळी लटकवलेला असा एक साधू आला. नंदनची आई भोळी भाबडी आणि अंधश्रद्धाळू होती. नंदनच्या आईनं साधूबाबांचं स्वागत केलं. आपल्या मुलाची जन्मकुंडली दाखवली आणि विचारलं, साधू महाराज, माझ्या मुलाचं भविष्य सांगा. त्याचं सगळं आयुष्य सुखात जाईल ना, ते सांगा. साधूला तर काय तेच हवं होतं. त्यानं पत्रिका पाहायला सुरुवात केली. पत्रिका बघून तो म्हणाला, माई, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याचं भविष्य उत्तमच आहे. पण त्याला शनीची बाधा आहे. शनिवार हा त्याचा घातवार आहे. शनिवारी त्याला जपायला हवं. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात शनिवारी करू देऊ नका. जपजाप्य करा, शनीची उपासना करा, सर्व कल्याण होईल. हे उद्गार ऐकून नंदनची आई विचारात बुडाली. काय, शनिवार घातवार? बाप रे, नंदनला नक्कीच जपलं पाहिजे. साधू महाराज आईकडनं धन धान्य घेऊन निघून गेले. पण नंदनच्या आईचं मन मात्र धास्तावलं. त्या दिवसापासून नंदनची आई उपास करायला लागली, पूजा पाठ करायला लागली, शनिवारी शनीचा दिवा लावायला लागली. तिचा हा नित्य नियम चालू होता. इकडे नंदनची शाळा आणि त्याचा अभ्यास व्यवस्थित चालू होता. आणि त्या दिवशी काय झालं माहितीये? तो होता शनिवार. नंदनची सकाळची शाळा 9 ते 12 ही शाळेची वेळ. नेहमीप्रमाणे तो सकाळी लवकर उठला. अंघोळ, चहा, नाश्ता असं सगळं उरकून देवाला आणि आईला नमस्कार करून तो शाळेत गेला. 9 वाजता घंटा झाली. मुलं भराभर आपल्या जागेवर जाऊन बसली. नंदनही आपल्या जागेवर बसला. काही वेळातच वर्ग शिक्षक जोशी सर हजेरी बुक घेऊन वर्गात आले. सगळ्यांची हजेरी झाली. पहिला तास इतिहासाचा, दुसरा इंग्रजीचा आणि तिसरा गणिताचा. असे सगळे तास झाल्यावर शाळा सुटायच्या थोडंसं आधी सर म्हणाले, हे बघा मुलांनो, पुढच्या शनिवारी मी तुमची चाचणी परीक्षा घेणार आहे. 40 मार्कांचा पेपर असेल. पुस्तकामध्ये 36व्या पानापर्यंत तुमचा पोर्शन शिकवून झालेला आहे. 8 दिवस खूप अभ्यास करा, गणित सोडवा. कळलं ना? सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या. पण नंदनची मात्र भीतीनं गाळण उडाली. तो घाबरला. बापरे, शनिवारी परीक्षा? शनिवार तर माझा घातवार. कसा सोडवणार मी पेपर? असे सगळे विचार त्याच्या मनात यायला लागले. घंटा झाली, शाळा सुटली. सगळी मुलं घरी निघाली. पण नंदन घराकडे न जाता टीचर्स रूममध्ये गेला. जोशी सर पुस्तकं आवरून घरीच निघाले होते. नंदन जोशी सरांना म्हणाला, सर, शनिवारी नका ना परीक्षा घेऊ. शनिवार माझा घातवार आहे. मला पेपर अवघड जाणार, माझा नंबरही जाणार. एवढं ऐका ना माझं. अगदी काकुळतीला येऊन नंदन सरांना सांगत होता. पण जोशी सर आपल्या निर्णयावर ठाम होते. ते म्हणाले, नंदन, हे कसलं खूळ घेऊन बसलास? म्हणे शनिवार घातवार. अरे, सगळे वार सारखेच असतात. ते काही नाही, मी वार बदलणार नाही. पुढच्या शनिवारी परीक्षा घेणार म्हणजे घेणार. आता यावर नंदन काय बोलणार? हिरमुसला होऊन घरी आला. त्याचं कुठेही लक्ष लागत नव्हतं. सारखी शनिवारची भीती मनात होती. त्या दिवशी तर तो नीट जेवलाही नाही, अभ्यासही केला नाही. नुसता विचार करत पडून राहिला.
आईच्याही लक्षात आलं. ती नंदनच्या जवळ येत म्हणाली, बाळा, तुला काय होतंय? बरं नाही का वाटत? गुरुजी तर नाही ना रागवले? का मित्रांनी चिडवलं? काय झालंय? असा उदास काय आहेस? आईचे हे प्रेमळ शब्द ऐकून नंदन आईच्या कुशीत शिरला आणि ओक्साबोक्शी रडायला लागला. आई, मला भीती वाटते ग. पुढच्या शनिवारी सर गणिताची परीक्षा घेणार आहेत. त्या साधूबाबांनी सांगितलं होतं ना, शनिवार माझा घातवार आहे. तर तूच सांग, मी काय करू? आई गोंधळली, पण नंतर सावरून घेत म्हणाली, अरे असं झालंय का? हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस. दे तू शनिवारी परीक्षा. मी देवाची पूजा करते आहेच. तो आहे आपल्या पाठीशी. तू शांत राहा. या आठवड्यामध्ये मन लावून अभ्यास कर. सगळी गणितं सोडवून घे. पेपर तुला नक्कीच चांगला जाईल. चल, शांत हो बघू आता आणि थोडंसं खाऊन घे. आता तुझे बाबाही ऑफिसमधनं येतील. त्यांना हे कळलं तर तेही तुला हेच सांगतील की तू फक्त खूप अभ्यास कर म्हणजे झालं. आईनं धीर दिल्यानं नंदन थोडा शांत झाला. मग त्या आठवड्यात त्यानं सगळी गणितं सोडवली आणि आठवडा पटकन संपला. शनिवार उजाडला. नंदन वरून जरी शांत वाटत होता तरी मनात त्या घातवाराची भीती होती. सगळं आटोपून देवाच्या आणि आईच्या पाया पडून नंदन शाळेत गेला. घंटा झाली. शाळा भरली. सगळी मुलं आपापल्या वर्गात जाऊन बसली. नंदनही वर्गामध्ये आपल्या बाकावर जाऊन बसला. 10 मिनिटांनी जोशी सर वर्गात आले. सगळ्यांची हजेरी घेतली. मुलांना प्रश्नपत्रिका दिल्या आणि म्हणाले, करा सुरुवात, सोडवा पेपर. सगळी मुलं मान खाली घालून पेपर सोडवायला लागली. नंदननंही प्रश्नपत्रिका हातात घेतली. पण काय, प्रश्नपत्रिकेतली अक्षरं त्याला अस्पष्ट दिसायला लागले. घाबराघुबरा झाला. घाम फुटला. सगळे प्रश्न त्याला अवघड वाटायला लागले. एकही गणित सुटेना. डोकं गरगरायला लागलं. मग बाकावर डोकं टेकून तो स्वस्थ बसून राहिला. जोशी सर हे सगळं बघत होते. ते नंदनच्या जवळ आले आणि म्हणाले, नंदन, पेपर नाही का सोडवायचा? असा का बसलायस हाताश होऊन? तू अभ्यास तर केला आहेस. हुशार मुलगा आहेस. घाबरू नकोस. पुन्हा प्रयत्न कर. सगळे प्रश्न सुटतील. नंदन रडवेला होत म्हणाला, सर, एकही गणित सुटत नाही बघा. मी म्हणालो होतो ना तुम्हाला, शनिवारी परीक्षा घेऊ नका. शनिवार माझा घातवार. पण तुम्ही ऐकलं नाही. आता मी नापास होणार. असं म्हणून तो रडायला लागला. जोशी सर त्याला म्हणाले, हे बघ नंदन, रडू नकोस. शांत हो. मी आलोच 5 मिनिटात. सर बाहेर गेले आणि बरोबर 5 मिनिटात शिपाई दादांना बरोबर घेऊन आले. शिपाई दादांच्या हातात पाण्याचा ग्लास होता. तो ग्लास नंदनला देत सर म्हणाले, हे घे, हे पाणी पी. हे मंतरलेलं पाणी आहे. आपल्या शाळेतले दीक्षित सर आहेत ना, त्यांना मंत्रतंत्र येतं. त्यांनीच हे मंतरलेलं पाणी दिले. हे पी, म्हणजे तुला पेपर सोपा जाईल आणि शनीची बाधाही जाईल. हे ऐकल्याबरोबर नंदननं पटकन तो ग्लास घेतला आणि ते पाणी एका दमात पिऊन टाकलं. ते गार पाणी पिऊन त्याला बरं वाटलं. तो जरा शांत झाला आणि पुन्हा प्रयत्न करावा म्हणून प्रश्नपत्रिका हातात घेऊन वाचायला लागला. तर काय आश्चर्य, मगाशी अवघड वाटणारी गणितं आता पटापट सुटायला लागली. त्यानं सुवाच्य अक्षरात कुठेही खाडाखोड न करता, शाईचा डाग न पाडता सगळ्यांच्या आधी पेपर सोडवून सरांच्या टेबलावर ठेवला आणि आनंदानं घरी गेला. मंतरलेल्या पाण्याचा परिणाम असावा असं त्याला वाटलं. घरी गेल्यानंतर त्यानं आईला सगळा प्रकार सांगितला. आईला पण काळजी वाटतच होती. ती म्हणाली, हुश्श, बरं झालं बाबा, देव पावला. माझी पूजा चालूच होती आणि तुझे सरही देवासारखे धावून आले बघ.
आता दोघंही शांत आणि आनंदी होते. सोमवार उजाडला. नेहमीप्रमाणे शाळा भरली. वर्ग शिक्षक जोशी सर पेपरांचा गठ्ठा घेऊन वर्गात आले. प्रत्येक मुलाला पेपर देत सर रिझल्ट सांगत होते. नंदनही आपला नंबर कधी येईल याची आतुरतेनं वाट पाहत होता. सर नंदन जवळ आले आणि म्हणाले, हा घे तुझा पेपर. 40 पैकी 40 गुण तुला मिळालेले आहेत. अभिनंदन. त्याचं कौतुक करत सर सगळ्या मुलांना म्हणाले, हे बघा मुलांनो, तुम्ही सगळ्यांनीच आपापल्या परीनं पेपर चांगला सोडवलाय, पण नंदनचा पेपर उत्तम आहे. कुठेही खाडाखोड नाही, शाईचा डाग नाही, मोत्याच्या दाण्यासारखं टप्पोरं अक्षर आहे, सुंदर पेपर आहे. हे सगळं ऐकून मुलं आनंदली. सरांची शाबासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे नंदनही खूप खुश झाला. शाळा सुटल्यावर तो टीचर्स रूममध्ये गेला. जोशी सर, दीक्षित सर यांच्या पाया पडला आणि म्हणाला, सर, तुमच्या मंतरलेल्या पाण्याचा हा परिणाम बरं का. मी तुमचा खूप आभारी आहे. हे ऐकल्याबरोबर दोघंही शिक्षक हसायला लागले. नंदनला काही कळेना, सर का हसतायत. सर म्हणाले, अरे ते मंतरलेलं पाणी नव्हतंच मुळी, ते होतं माठातलं साधं गार पाणी. पण आम्ही तुझ्याशी खोटं बोललो, कारण तुझ्या डोक्यातलं हे खूळ आम्हाला काढायचं होतं. शनिवार घातवार हे सगळं खोटं आहे. विज्ञानानं किती प्रगती केली आहे, जग किती पुढं गेलं आहे हे तुम्हाला कळायला हवं. कोणीतरी साधू येतो आणि तुमच्या आमच्यासारख्या लोकांना फसवून लुबाडतो. कळलं ना तुला आता. नंदनच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. खरंच आपण किती मूर्खासारखं वागलो याचं त्याला वाईट वाटायला लागलं. त्यानं मनाशी निश्चय केला, ही बाधा वगैरे हे सगळं खोटं आहे, असं काहीही नसतं. हा नवा विचार घेऊन तो घरी गेला.